आशा नावाची एक साधी स्वप्नाळू मुलगी होती, जिला तिच्या आयुष्यात प्रेम, करिअर आणि स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण घरच्या परिस्थितीमुळे आणि समाजाच्या दबावामुळे तिचं लग्न अचानक एका अनोळखी मुलाशी लावून दिलं गेलं. तिच्या मनात अजूनही तिच्या स्वप्नांचा आवाज घुमत होता, पण तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या नकळत घेतला गेला होता. लग्नाच्या दिवशी सगळे हसत होते, पण आशाच्या डोळ्यात अश्रू होते. कारण ती त्या मंडपात शरीराने होती, पण मनाने खूप दूर गेली होती. नवीन घरात गेल्यावर सगळं काही अनोळखी होतं. नवरा रोहित चांगला माणूस होता, पण आशाचं मन अजूनही त्याला स्वीकारायला तयार नव्हतं. प्रत्येक रात्री ती शांतपणे रडत झोपायची, कारण तिच्या आयुष्याचा मार्ग तिला न विचारता बदलला होता. दिवस जात होते, पण तिच्या मनातला विरोध संपत नव्हता. ती घरकाम करत होती, सगळ्यांचा आदर करत होती, पण स्वतःला हरवत होती. एक दिवस रोहितने तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं आणि शांतपणे विचारलं, "तू खरंच आनंदी आहेस का?" हा प्रश्न ऐकून आशा तुटून पडली आणि तिने तिचं सगळं मन मोकळं केलं. तिची स्वप्न, तिचं अपूर्ण प्रेम, तिचं तुटलेलं मन सगळं सांगितलं. रोहित काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, "मी तुझ्यावर जबरदस्तीने प्रेम मिळवू इच्छित नाही. मला तुझा विश्वास जिंकायचा आहे." त्या दिवसापासून दोघांचं नातं हळूहळू बदलायला लागलं. रोहितने आशाला तिच्या स्वप्नांसाठी पुन्हा उभं राहायला मदत केली. तिला पुढे शिकायला प्रोत्साहन दिलं. तिच्या प्रत्येक छोट्या यशात तिच्या सोबत उभा राहिला. आशालाही जाणवायला लागलं की प्रेम जबरदस्तीने होत नाही, पण काळानुसार निर्माण होतं. तिच्या मनातला राग हळूहळू कमी होऊ लागला आणि एक नवीन भावना तयार होऊ लागली. एक दिवस तिने स्वतःहून रोहितचा हात धरला आणि म्हणाली, "कदाचित हे माझ्या मनाविरुद्ध झालं होतं, पण आता मला वाटतं की हेच माझं खरं आयुष्य आहे." त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात पाणी होतं, पण ते दुःखाचं नव्हतं, तर एक नवीन सुरुवातीचं होतं. आशाने तिच्या भूतकाळाला स्वीकारलं आणि वर्तमानात आनंद शोधायला शिकली. तिचं आयुष्य जरी तिच्या इच्छेविरुद्ध सुरू झालं असलं तरी तिने त्यात स्वतःचं सुख शोधलं आणि शेवटी ती समजली की कधी-कधी आयुष्य आपल्यासाठी वेगळा मार्ग निवडतं, पण तोच मार्ग आपल्याला खरी ओळख आणि खरं प्रेम देतो. आशा आणि रोहितचं नातं हळूहळू बदलत होतं, पण आशाच्या मनात अजूनही भूतकाळाच्या जखमा जिवंत होत्या आणि ती पूर्णपणे त्या नात्यात स्वतःला झोकून देऊ शकत नव्हती. रोहित तिच्यासाठी सगळं करत होता, पण आशाच्या मनात एक भीती होती की ती पुन्हा एकदा तुटेल. एक दिवस आशाला तिच्या जुन्या स्वप्नांची संधी मिळाली, जिथे तिला तिचं करिअर सुरू करण्यासाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार होतं. आणि हा निर्णय तिच्यासाठी खूप कठीण होता, कारण आता रोहित तिच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला होता. तिने थोड्या भीतीने रोहितला सगळं सांगितलं आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. रोहित काही क्षण शांत राहिला आणि मग हसत म्हणाला, "तुझं स्वप्न पूर्ण झालं तरच मला खरा आनंद मिळेल. तू नक्की जा." हे ऐकून आशाच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला पहिल्यांदाच असं वाटलं की कुणीतरी तिच्यावर खरं प्रेम करते. आशा दुसऱ्या शहरात गेली. तिने खूप मेहनत घेतली. अनेक वेळा ती तुटली, पण प्रत्येक वेळी रोहितचा आवाज तिच्यासाठी आधार बनला, कारण त्याच्या शब्दांनी तिला पुन्हा उभं राहायला शिकवलं. काही वर्षांनी आशा यशस्वी झाली आणि जेव्हा ती परत आली, तेव्हा रोहित तिला पाहून अभिमानाने हसत होता. त्या क्षणी आशाने त्याचा हात धरला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं होतं, पण आता मला वाटतं की
तूच माझं खरं आयुष्य आहेस. आणि रोहित हसत म्हणाला, मला फक्त तुझा आनंद हवा होता. त्या दिवसापासून त्यांच्या नात्यात एक वेगळीच गोडी आली, जिथे फक्त प्रेम नव्हतं, तर विश्वास, आदर आणि आयुष्यभराची साथ होती. आणि आशाला शेवटी कळलं की कधी कधी आयुष्य आपल्यासाठी जे ठरवतं तेच आपल्यासाठी सर्वोत्तम असतं. आशा आणि रोहितचं आयुष्य आता स्थिर झाल्यासारखं वाटत होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. कारण एक दिवस रोहितच्या नोकरीत अचानक मोठी अडचण आली आणि त्याला कामासाठी खूप दूर जावं लागलं. आशासाठी हा क्षण खूप कठीण होता, कारण ज्या मनाने तिचं आयुष्य बदललं तोच आता तिच्यापासून दूर जाणार होता. दोघांनी एकमेकांना वचन दिलं की कितीही अंतर आलं तरी त्यांचं नातं तसंच राहील. पण वेळ जसं जसं पुढे गेला तसं अंतर फक्त शहरांमध्ये नाही, तर त्यांच्या आयुष्यातही वाढू लागलं. रोहित कामात इतका व्यस्त झाला की त्याला आशाला वेळ देणं कठीण झालं आणि आशा एकटी पडू लागली. तिला पुन्हा एकदा त्या जुन्या एकटेपणाची जाणीव होऊ लागली, जी तिने आधी अनुभवली होती. एक दिवस तिने रोहितला फोन करून तिच्या मनातलं सगळं सांगितलं आणि म्हणाली की मला पुन्हा हरवल्यासारखं वाटतंय. हे ऐकून रोहित काही क्षण शांत राहिला, कारण तो स्वतःही त्या परिस्थितीत अडकला होता. पण त्याने ठरवलं की आता काहीतरी बदलायला हवं. काही दिवसांनी तो अचानक परत आला आणि आशासमोर उभा राहिला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तिला विश्वास बसत नव्हता. रोहितने तिचा हात धरून सांगितलं, मी नोकरी गमावली तरी चालेल, पण तुला गमावणं मला मान्य नाही. त्या क्षणी आशाला कळलं की खरं प्रेम म्हणजे फक्त आनंदात साथ देणं नाही, तर कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहणं असतं. त्या दिवसानंतर त्यांनी एकमेकांसोबत राहून नव्याने आयुष्य सुरू केलं, जिथे पैसा कमी होता पण प्रेम आणि समाधान खूप जास्त होतं. आणि आशाने हसत म्हणलं, मनाविरुद्ध सुरू झालेलं हे नातं आता माझ्या मनाचं सगळ्यात मोठं सुख बनलं आहे. तर कशी वाटली